नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय झालं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं डिस्के असं स्वागत करतो. आता व्यायाम चालू केलाय ना, मस्तपैकी रनिंगला चाललोय, व्यायाम करतोय ना. तर आपल्या अंगामध्ये काहीतरी प्रोटीन गेलं पाहिजे का नाही तुम्हीच सांगा. म्हणून मस्तपैकी प्रोटीनचं सामान घेतलं. पण काय झालं माहिती का, आज खायलाच भेटलं नाही. कारण होता ना तुमच्या भावाला उपवास. अरे काय करावं आता, मंगळवार असले की आपल्याला उपवास असतोच. आता म्हणलं प्रोटीन उद्यापासून आपल्याला काय कधी पण खाते. आणि आता महाकालेश्वरचा प्रसाद, ओमकारेश्वरचा प्रसाद आणि काल भैरवनाथाचा प्रसाद मस्तपैकी उज्जैनहून आला होता आपल्याला. या सगळ्यांचं एकदम मिश्रण करून घेतलं मी. एक साथ सगळे प्रसाद घेतले, घरी गेलो मम्मीकडे. मम्मीला मला दर लवकर प्रसाद आहे. तिने म्हणलं संध्याकाळी जेवताना मस्तपैकी प्रसाद आहे आपल्याला. मला जायचं होतं मला चष्मा घ्यायला, त्यांनी तर मला सोमवारी बोलवलं होतं, पण मी चाललोय मंगळवारी. आपलं काम दम्मानीच असतो. आणि आता तेवढ्यात आमच्या बुलेटची चावी सापडत नव्हती. त्या टेबलवर हुडकतोय तिथं नाही, ह्या टेबलवर हुडकतोय या टेबलवर नाही. आता चावी गेली तरी कुठं, आपण ठेवली का कुठं उडत गेली रे. आपण इथंच ठेवली पण आपल्या लक्षात कुठं काय राहतंय. गेलो चष्मेवाल्याकडे, चष्मा दिला त्याने हे बॉक्स दिला त्याला. मला ओ हे बॉक्सचं काही गरजच नाही हो, घरी गेले की कुठल्या कोपऱ्यात पडलं ती नंतर मी बघत पण नाही. ते जाऊ द्या, चष्मा कसा वाटतंय ते सांगा बघतो तुमच्या भावाला. तुम्ही आरू कोड. आता आरू एकदम तयार झाली होती. तिला वाटलं आता मामा नेतोय की आपल्याला बाहेर फिरायला, पण मामाचं मन तरी कुठं राहतंय. मस्तपैकी मी आणि आरू बाहेर गेला फिरायला. येता एक फुगा आणि मस्तपैकी चॉकलेट घेऊन आलो. म्हणलं चलो आरू जातो मी. मस्तपैकी घरी आलो मी. आता उपवास सोडायचा आहे, त्यासोबत आपला प्रसाद बी खायचा. आज एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच आहे आपल्याला. ओ चला टाटा बाय बाय, भेटू.